मोबाईल होलोग्रामचं लावून द्यायच्यामध्ये. नाही 4 कनेक्ट. नमस्कार, माझे नाव स्वाती सुनील बडगुजर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपराळा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र राज्य. माझं मॉडेल आहे निपुण भारत अभियान अंतर्गत समजपूर्वक वाचन. यासाठी आम्ही एक मॉड्यूल तयार केलेलं आहे. 60 दिवसामध्ये मुलांना अगदी अस्खलितपणे वाचन करता येते. तर वर्ग पहिलीसाठी सुद्धा आम्ही याचा उपयोग केलेला आहे. यामध्ये चित्र आहे, चित्राच्या खाली शब्द आहे. मग काही दिवसानंतर आम्ही याचा सराव झाल्यानंतर हे सर्व शब्द फक्त निव्वळ 30 शब्द याच्यावर आम्ही 60 दिवसामध्ये वाचन शिकवतो. हा आम्हाला रिझल्ट आलेला आहे. यामध्ये चित्राचे ठिकाण बदलवायचे, त्यानंतर आपण हाताने काढलेले चित्र तसेच ते चित्र याच्यामध्ये आपण बदल करून त्यानंतर शब्दामधील मधले शब्द किंवा पहिले शब्द असे एक प्रकारचे थोडेसे पुसायचे आणि मुलांना मोटिवेट करायचं की आपण कोणता शब्द पुसलेला आहे. तर ते मुलं स्टिकच्या साहाय्याने तो शब्द ओळखतील आणि बरोबर त्या ठिकाणी मुळाक्षराची स्टिक नेतील. म्हणजे यातून काय होते, त्यांना ते मुळाक्षर त्यांच्या मेमरीमध्ये फिट होतं आणि ते वाचन करतात. वाचन करत असताना त्यांना चित्र आणि शब्द यांचं एक प्रकारचे स्टिक देऊन त्यांना क्रमाने लावून सांगण्यास आपण सांगावे. म्हणजे समजा इथं अंगठी आहे तर इथं ग मिसिंग आहे तर ते ग इथं लावतील. त्यानंतर जे मिसिंग आहे ते आम्ही त्यांना सरावासाठी लिहिण्यासाठी एक प्रकारची शीट प्रोव्हाइड करतो. त्या शीटवर ते जे आपण पुसलेलं आहे ते त्यामध्ये लिहून घेतात. अशा प्रकारे आपण हे मुळाक्षरांचं दृढीकरण केलं आणि दृढीकरण केल्यानंतर या मुळाक्षरांना मुलांना वाचनास सांगायचे आणि त्यानंतर वाचन केल्यानंतर मुलांच्या गटामध्ये आपण शब्द तयार करायची ॲक्टिव्हिटी त्यांना द्यायची. त्यानंतर मुलं बिनाकाना मात्राचे शब्द वाचतील आणि ते वाचल्यानंतर त्यांचा सराव करतील आणि गटामध्ये सुद्धा नवीन अक्षर तयार करतील. आता काही मुलं शब्द गटात असतील, काही वाक्य गटात असतील, असं आपण त्यांचा अध्ययन स्तर निश्चित करून घ्यायचा आणि 1 महिन्यानंतर वाचनाचे सराव करायचा. आता यासाठी आम्ही वाचनासाठी गटामध्ये मुलांना अशा प्रकारची सीट देतो. म्हणजे बिना कानामात्राचे, कान्याचे शब्द, विलांटीचे शब्द असे आम्ही पूर्ण अनुस्वारपर्यंत शब्दांची सीट देतो. त्यानंतर सरावासाठी शब्द वाचनानंतर वाक्य वाचनासाठी सुद्धा आम्ही त्यांना अशा प्रकारचा सराव घेतो. वाचन करत असताना त्यांना वाक्य वाचन, छोटे वाक्य वाचनास सांगतो. त्यानंतर कान्याचे वाक्य ते वाचन करून घेतात आणि अशा प्रकारे बघा आपण अशा कृती घेतो. शब्द कार्ड तयार केलेले आहे. त्या कृतीनंतर वाक्यचक्र पण असते, वाक्य तयार करतात आणि त्यानंतर यांच्याशी आम्ही जेमिनीतून संवादसुद्धा साधतो या मुलांना. म्हणजे आता समजा मराठी शिकवायचं आहे आणि त्यांचा सराव सुरू आहे. जर आपण जेमिनीला सांगितले की आम्हाला क अक्षरापासून शब्द सांग, तर ते क अक्षरापासून शब्द जेमिनी मुलांना सांगणार आहे. यातून मुलं कसं हसत खेळत वाचनाचा सराव करतात. म्हणजे गप्पा मारून शब्दसंग्रह त्यांचा वाढतो आणि अवतीभोवतीचे शब्द त्यांच्या सरावासाठी आपल्याला जेमिनी देत असते. आता जेमिनी मला क या अक्षरावरून 5 शब्द सांग. जेमिनी क या अक्षरावरून 5 शब्द सांग. कमल. अजून 5 शब्द सांग. अजून 5 शब्द सांगते. कपाट, किल्ला, कुत्रा, कंबर आणि काइंडनेस. झाले 5. अशा प्रकारे आम्ही सराव घेतो. त्यानंतर हे वाक्यचक्र आहे. या वाक्यचक्रावरून आम्ही 1000 वाक्य तयार करून देऊ शकतो मुलांना. 1000 वाक्य मुलं तयार करतात. 1000 वाक्य. समजा रोशनी, चित्र, बघ असं ते मुलं असं जोडून वाक्य तयार करतात. इथं मध्ये मुलांची नावं आणि सर्वनामं लिहून ठेवली आहे ना. नंतर मग शेवटी क्रियापद, नाव, सर्वनाम आणि इथं क्रियापद, कर्ता, कर्म, क्रियापद असं असते. मग या अशा प्रकारे हे वाक्य तयार करतात. त्यानंतर आम्ही 14 कडीचे हे पण केलेले आहे.
म्हणजे यातून सुद्धा चौदाकडीचा सराव होता. अच्छा, हे चौदाखडी चक्रातून सुद्धा सराव होतो बघा. खला काना खा, खला पहिली विलांटी, दुसरी विलांटी, उकार, दुसरा उकार, एक मात्रा, चंद्र, दोन मात्रा, एक काना एक मात्रा, एक काना चंद्र, एक काना दोन मात्रा, अनुस्वार आणि विसर्ग. अशा प्रकारे चौदाखडीमध्ये मुलं वाचनाचा सराव करतात. आणि दुसरं पण याला आहे, आपण हे अक्षर सुद्धा चेंज करू हे चेंज करू शकतो आपण. हे आमच्याकडे प्रत्येक मुळाक्षर आहे. आपले 34 प्रकारचे मुळाक्षर आमच्याकडे आहे. त्यानंतर शब्द वाचण्यासाठी आम्ही फक्त मधला अक्षर हलवणार आहे. समजा समयी मचा वापर केलेला आहे इथं सेंटरमध्ये. चमचा, कमल, नमन अशा प्रकारे फक्त म्हणजे हे शब्द बदलतात. आणि कृतीयुक्त सरावामुळे मुलांना खूप आवडते ते. मुलं स्वतः गटामध्ये याचा सराव करतात. पवन, इथं व फिरणार आहे, इथं म फिरणार आहे, गवत, नवस अशा प्रकारे घेतो. त्यानंतर ही आहे जादुई पेटी. याच्यामध्ये बघा, आता मुलांना जर आपण विचारलं 2 अधिक 8 किती होतात, मग मुलांना पेटी उत्तर देणार आहे बघा. खूप आनंद होतो की आपल्याला जादूच्या पेटीने उत्तर दिलं. अशा प्रकारचे आपण स्कॉलरशिपचे सुद्धा घेऊ शकतो, गणिताचे घेऊ शकतो, मराठीचे घेऊ शकतो. सिंहाच्या पिल्लाला काय म्हणतात हा झाला प्रश्न. उत्तर आलं आपलं पेटीने दिलं. छावा बिफोर नंबर आणि आफ्टर नंबर. आता 11 आहे. 11चा बिफोर नंबर बघा 10. 11चा आफ्टर नंबर 12. अशा प्रकारे बिफोर नंबर, आफ्टर नंबर आपण पायाभूत साक्षरतेचा सराव घेत आहे. पायाभूत साक्षर बघा, 4D ॲनिमलचे चार्ट आहे. याच्यामध्ये मुलांना प्राण्यांचे चित्र सजीव स्वरूपात दिसणार आहे. सजीव स्वरूपात एखादा प्राणी समोर उभा राहील म्हणजे मुलांना खूप आनंद होतो. म्हणजे सजीव प्राण्यांची सुद्धा मुलांना माहिती मिळते. याच्यात मोबाईल ठेवतो का. ग्रामीण भागातल्या मुलांना जागतिक दर्जाचं जर आपल्याला शिक्षण द्यायचं आहे तर त्यांना त्या प्रकारचं शिक्षण देण्यासाठी आपण एक VR बॉक्स आहे. VR बॉक्समध्ये मुलांना लांब लांबच्या टूरसुद्धा आपण अरेंज करू शकतो. किल्ला, रायगड किल्ला वगैरे दाखवू शकतो, ताजमहल दाखवू शकतो. त्याचप्रमाणे आपण शरीराची ॲनाटॉमी, अवकाश, डिस्कवरी, शैक्षणिक, डायनासोर, जंगली वनजीवन, त्याचप्रकारे प्लॅनेट वगैरे यांचीसुद्धा आपण माहिती मुलांना दाखवू शकतो. तुम्ही पास होतो म्हणजे आपण त्या ठिकाणीच आहे असं आपल्याला भास होतो. म्हणजे प्रत्यक्ष आपण तिथे न जाता त्या ठिकाणाची ओळख मुलांना VR बॉक्सच्या द्वारे आपण करून देऊ शकतो. यामुळे मुलांच्या ज्ञानातही भर मिळते आणि उत्तम दर्जाचे आपण त्यांना शिक्षण देऊ शकतो. मजकूबचं आहे याच्यामध्ये सूर्य उद्या क्यूबद्वारे आपण मुलांना सूर्यमालेची ओळख करून देऊ शकतो. सूर्यमालेतील प्रत्येक ग्रहाची ओळख करून देऊ शकतो. बघा आता अर्थ आहे, पृथ्वीबद्दल अधिक माहितीसुद्धा आपल्याला याद्वारे मिळू शकते. अर्थ इज द 5th लार्जेस्ट प्लॅनेट. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ग्रहाची माहिती आपण मर्जक्यूबच्या द्वारे मुलांना स्पष्ट करू शकतो. म्हणजे ज्या ग्रहाला आपण ज्या ग्रहाला टच केलं त्या ग्रहाची तो ग्रहही दिसतो आणि त्याची माहिती सुद्धा आपल्याला दिसते. अशा प्रकारे आपण दिलं ते तर अजून त्यांना खूप बरं वाटतं. त्यांना बरं वाटते. म्हणजे AIचा वापर करून आपण टेक्नॉलॉजीचा वापर करून मुलांना उत्तम प्रकारे शिक्षण देऊ शकतो.